संगमनेर शहरालगत 2 BHK रो बंगलोची बुकिंग सुरू। कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये 4 व्हीलर 2 व्हीलर पार्किंग, 24 तास पाणी, आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन, संपूर्ण RCC बांधकाम तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा। संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी, ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस्ट शेजारी, प्लॉट नंबर 2 संगमनेर। 9850 86 37 00 आणि 9921 38 89 08। खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून केडगाव एकता कॉलनी गणपती मंदिर सभामंडप कामाचं भूमिपूजन उद्योजक सचिन आबा कोतकर यांच्या हस्ते झालं। आध्यात्मिक आणि धार्मिकतेच्या माध्यमातून आपल्या परंपरा आणि संस्कृतीचं जतन होत असतं। एकता कॉलनीतील नागरिकांनी एकता ठेवत गणपती मंदिराची उभारणी केली आहे, त्यामुळे समाज जोडला गेलाय। तर इथं वर्षभर विविध सणोत्सव आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यासाठी सभामंडपाची आवश्यकता होती आणि त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते जालिंदर कोतकर यांनी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा करत सभामंडप बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिलाय। त्याचबरोबर केडगाव परिसरातील 11 मंदिरांसमोर सभामंडप उभे राहणार आहेत। वर्गणीतून जर मंदिर उभं राहतात, त्याच्या मागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की आपण हिंदू आहोत। हिंदू म्हणून ही गोष्ट आपल्याला मंदिरासाठी उभा करणं व त्याची सेवा करणं हे आपलं तुमचं आणि आमचं हे सर्वांचं आद्य कर्तव्य आहे। जर आपण हे कर्तव्य जर पाहू शकलो नाही तर आपलं याच्यामध्ये काही जे काही देवासाठी जी काही मागणी करतो याच्यामध्ये आपण पुढे तर कमी पडतो। अशा आपण नक्की याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे। सांगायचा मुद्दा असा की मी गणपती बसवलं होतं त्यावेळेस आलतो आरतीसाठी, संतोष बरोबर आहे ना? तर त्यावेळेस आरतीसाठी अशी परिस्थिती होती की हा सगळा गाळ, हा सारा परिसरात पाऊस झाला होता। पावसात आलो त्या संतोषला म्हटलं, संतोष की अशी कशी परिस्थिती? तर पावशी काकांनी त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की आमच्या ह्या भागामध्ये कोणी जास्त लक्ष देत नाही। लक्ष न द्यायचं कारण पण अशा काही गोष्टी आहेत की आता मी मनोजला विचारलं की मनोज, ह्या भागातून विकास करायचा जर म्हटलं तर ह्या सगळ्यात महत्त्वाचा की रस्ता की जो देवी रोडचा जो रस्ता आहे हा कॉन्क्रीटीकरणाचा रस्ता संदीप दादांनी हा मंजूर करून घेतला होता व संग्राम भाई जगताप यांनी सुरुवात करून या कामाची पूर्तता केली व कामाचं चालू असताना काही विघ्न संतोषी लोक येऊन हे काम कसं खराब आहे ह्यासाठी जे काय खोडा घालायचं काम करत होते, ह्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे की देवाचं कुठलंही जरी काम असेल तर कोणी ह्या काम, मी असो किंवा कोणी जरी असला तर देवाच्या कामामध्ये कोणी मध्यस्थी म्हणजे खोडा घालायचं कोणी काम करू नये। सांगायचा मुद्दा असा की हा भाग जो काही नवीन हा केडगावला जॉईन झाला आहे तरी तुमच्याकडे जेवढ्या सुविधा आहेत बाकीच्या ठिकाणी एवढ्या कुठल्या सुविधा नाहीत तुमचं, कारण की तुम्ही नगर शहराशी निगडीत आहात। गणपती मंदिराला सभा मंडपाचं काम आपल्याला मिळेल का? मी म्हणलं तुमची सर्वांची मागणी असेल तर 100% ते मिळवायचं काम या ठिकाणी आपल्याला करता येईल। त्याची आमची सर्वांची मागणी त्याचा पाठपुरावा करत सचिन आबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या नगर जिल्ह्याचे लाडके खासदार माननीय सुजयदादा विखे पाटील यांनी या ठिकाणी आपल्याला मंदिरासाठी सभा मंडपाचा निधी या ठिकाणी दिलेला आहे। सांगायचं तुम्हाला तात्पर्य असं तर केडगावमध्ये असे 11 मंदिर आपण या ठिकाणी निवडलेले आहेत। आबांच्या मार्गदर्शनाखाली ह्या 11 सभा मंडपाचा निधी खासदार साहेबांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे। त्याचे आता हे 4 किंवा 5 उद्घाटन असेल जे कामं पण आता बऱ्यापैकी चालू झालेले आहेत। राहिलेले कामं 2-4 दिवसातच आपण चालू करण्याचा प्रयत्न करत आहोत। सांगायचं खासदार साहेबांबद्दल केडगाव भागावर त्यांचं विशेष प्रेम हे आपण सर्व जाणतच आहात, कारण आपण पाठीमागच्या काळात पाहिलं महिला शिर्डी दर्शन आपण सर्व त्यामध्ये सहभागी होताच। आपल्या केडगाव मधून साधारण 65 ते 70 गाड्या आपण या ठिकाणी महिलांचं शिर्डी दर्शन आणि शनी शिंगणापूरचं दर्शन मोफत विनामूल्य आणि ते पण VIP याच्यात आपल्याला दर्शन घडवण्याचं काम या ठिकाणी आपण केलेलं आहे। हे खासदार साहेबांच्या माध्यमातून अनेक प्रश्न या ठिकाणी मार्गी लागत आहेत। आता प्रश्न राहिला होता की मंदिर झालं, सभा मंडप पाहिजे, बाकीचा परिसर सुशोभित व्हायला पाहिजे, तर ही थोडी मोठी खर्चाची कामं होती आणि सर्वच कामं
सगळ्या एक कॉलनीतल्या लोकांकडनं किंवा वर्गणीतून होणं शक्य नव्हती. तर मग सभामंडपासाठी आपले जिल्ह्याचे खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी केडगाव परिसरात काही भरीव प्रमाणात विकास कामं करायची ठरवलं आणि त्यासाठी निधी देण्याचं ठरवलं. तर आपल्या भागाचे सामाजिक कार्यकर्ते जालिंदर शेठ कोतकर, तर आपले संतोष गाडे यांनी त्यांच्याशी हा प्रस्ताव सांगितला की बाबा आमच्या भागामध्ये असं आम्हाला सभामंडपाचं कामाचं नियोजन पाहिजे. तर त्यांनी पूर्णपणे पाठपुरावा करून खासदार साहेबांच्या निधीमधनं आपल्याला या ठिकाणी सभामंडपासाठी 10 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आणि आज त्या निधीच्या कामाचं भूमिपूजन साहेबांच्या हस्ते झालेलं आहे. एवढंच नव्हे, सभामंडपाचं काम तर होणारच आहे, परंतु मंदिरापासून देवीच्या मुख्य रस्त्यापर्यंत हा जो समोरचा रस्ता आहे त्याचं डांबरीकरण किंवा सिमेंटकरण जे काही ठरत त्याप्रमाणे त्याच्यासाठी सुद्धा 10 लाख रुपयाचा निधी त्यांनी उपलब्ध करून दिलेला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते जालिंदर कोतकर, माजी नगरसेवक मनोज कोतकर, सुनील कोतकर, सुरेश शेळके, गणेश नन्नवरे, क्षीरसागर महाराज, अजित कोतकर, पोपट कराळे, अशोक कराळे, भरत ठुबे, मधुकर चिपाडे, उमेश कोतकर, संतोष गाडे, अजित शेळके, चंद्रकांत कचरे, प्रकाश लोंढे, सुधाकर गुळवणी, अतुल कोठारी, हर्षल काकडे, वैभव चिपाडे, अजय भापकर, विनायक पावसे, उमेश क्षीरसागर, डॉक्टर खेतमाळस, विकास शेळके यांसह प्रभाग 17 मधील ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या. सूत्रसंचालन महेश मोहिते यांनी केलं, तर प्रास्ताविक कचरे काका यांनी केलंय. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर. पोखरकर नेत्रालय, आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय. ठिकाण कीर्ती प्लाझा, एसटी स्टँड जवळ, जुने तांबे हॉस्पिटल समोर, संगमनेर. संपर्क 8108 17 63 65.